हो. हम्म. काल डिक्शनरी कशी डिक्लेअर करता, बरोबर? होत आहे रन, होईल रन. सो आपण काल बघितलं यात मल्टिपल व्हॅल्यूज कशा टाकायच्या आहेत, बरोबर? आपल्याला खूप सारे आन्सर्स मिळाले. काही वेगळे होते, काही खूपच वेगळे होते. एक त्यातला चालला की म्हणजे कोणता चालला? सेकंड क्लास क्रिएट करायचा. ग्रेट. स्टुडंट 1 क्रिएट करायचा. मग त्याला नेमिंग द्यायचं. होल रन. हो. स्टुडंट 1. होत आहे रन. सो मग आता आपल्याकडे समजा भरपूर स्टुडंट्स आहे, मग आपल्याला एवढे व्हेरिएबल बनवावे लागेल. तर ते काय पॉसिबल नाही आहे. पॉसिबल आहे, पण मग ते खूप जागा घेईल. रन टाइमला आपण जर का जास्त डेटाबेस मोठा असला, मग तो फंक्शनिंग स्लो करेल. ठीक आहे. सो आपण ही मेथड आहे, पण ही मेथड वापरू नाही शकत. तो नेक्स्ट मेथड आहे ती लिस्ट वाली. काल आपण डिस्कस करणार होतो लिस्ट मध्ये. डिक्शनरीला लिस्ट मध्ये टाकायचं. ठीक आहे. तो इथे केला आहे मी ट्रायल कोड. सो आपण एक मिनिट, आपण कीज घेत होतो, बरोबर? नेम, एज आणि कोर्स एका याच्यात घेत होतो. ठीक आहे. सो ते आपण सेपरेट केलंय. नेम, एज, सब्जेक्ट, आणि त्यात आपण लिस्ट डिक्लेअर केली आहे, आणि त्यात प्रत्येक नेम टाकलंय. कळत आहे? हे होईल रन? हो. होईल. होतंय रन. होतंय रन. So we can use this for adding multiple items in the dictionary itself. So it is a right way or not? जे हे जे चाललंय ते बरोबर करतोय का आपण? हो. बरोबर आहे. बरोबर आहे, करतो. प्रॅक्टिस पण करता हे बऱ्याच ठिकाणी जिथे स्मॉल डेटाबेस वगैरे असेल, जास्त स्टुडंट्स नसेल, जास्त डोक्याला ताण नाही यायचं, द्यायचं करून सोडून द्यायचं. पण जिथे मोठा डेटाबेस येतो तिथे असं नाही करू शकत. ह्यात हे जे आहे, आपण हे जे कोड करतोय, डिक्शनरीला लिस्ट मध्ये टाकतोय, की घेतोय आणि व्हॅल्यूज आपण लिस्ट मध्ये टाकतोय, बरोबर? सो मग हे हो. स्टोर कसं होतं? अलाइसला वेगळं जात आहे, बॉबला वेगळं जात आहे, चार्लीला पण वेगळं जात आहे. तो सगळे वेगळे वेगळे स्टोर होत आहे. तो आपल्याला इश्यू काय, दरवेळेस आपल्याला समजा एक नेम कॉल करायचा आहे, तर आपल्याला इंडिव्हिज्युअल सगळे क्वेरीज घ्यावे लागेल. आपण नेम घेतलं तर फक्त नेमच येईल, एज आणि सब्जेक्ट नाही येणार, बरोबर? कळतंय? सो दिस इज अ मेथड, पण ही जास्त युजफुल नाहीये इन पर्स्पेक्टिव्ह ऑफ डेटा सायन्स. ठीक आहे. तर आपण अजून एक मेथड बघू जी अजून चांगली आहे. स्टुडंट्स. तर आपण एक काम करू, आपण लिस्ट डिक्लेअर करू आणि त्यात डिक्शनरी घेऊ. कळतंय? हो. लिस्ट डिक्लेअर करू आणि त्यात डिक्शनरी, कर्ली ब्रेसेस कशी डिक्लेअर करतात? की व्हॅल्यू पेअर्स. ही नेम, कोलन त्याची व्हॅल्यू. नेम सांगा. अंकिता.
सेपरेटेड बाय कॉमा. बरोबर आहे. नेम, एज. एज का घेऊ? मोठ्याने बोला थोडं. काय झालं? ओ, एजला कोलन नाही. ओके, एजला कॉमन आहे डबल इन्व्हर्टेड. ओके, एज काय? इथे घेऊन टाकू. अजून काय घेऊ? कोर्स. कोर्स रे. कोर्स. कोर्स कोणता आवडतो हिला? मॅथ्स घेऊ आपण. मॅथ्स. एक स्टुडंट झाला तर प्रिंट करू. प्रिंट स्टुडंट्स. होत आहे प्रिंट. आता ह्यातच आपल्याला मल्टिपल डिक्लेअर करायचे. सो सेपरेटेड बाय कॉमा. कॉमा बोला. कॉमा आणि परत खाली चालू करायचं. इझी आहे. लिस्ट हो. मध्ये डिक्शनरी डिक्लेअर करणं. काय झालं? टपल मध्ये करता येईल, पण टपल मध्ये व्हॅल्यूज चेंज नाही करता येणार. तो पण डिक्शनरी मध्ये आपण टपल करू शकतो. ते पण ट्राय करू आपण. आता अजून एक ट्राय करू. नेम. नेम सांगा आता. काय? ज्योती. एज. ठीक आहे. काय झालं? बरोबर ना? होत आहे इझिली प्रिंट आता. बरोबर. सो आपण काल खूप काय काय ट्राय केलं. सो दिस इज द इझिएस्ट मेथड. सेफेस्ट मेथड की कोणता एरर वगैरे नाही येणार. काल तू बघत होती का काय काय केलं आपण? अरे बापरे. ठीक आहे. हो हो हो. नाही, ते लास्टला. परफेक्ट. काल आपण खूप काय काय ट्राय केलं, पण दिस इज द बेस्ट मेथड. व्हेरिएबल घ्यायचा, लिस्ट डिक्लेअर करायची, लिस्ट मध्ये डिक्शनरी घ्यायची. ट्राय करून बघताय? होतंय? होतंय काय? झूम. अल्ट शिफ्ट आणि प्लस मायनस. कितला फोटो? तिकडे लॅपटॉप वर कोणी करताय का?
काय झालं, कोणीतरी आवाज दिला होता ना मला. हॅलो, लॅपटॉप ट्राय करताय का? पुढे एक सेट करशील तुम्ही. मोबाईलवर ट्राय करताय का तुम्ही? तो आपण लिस्ट मध्ये डिक्शनरी क्रिएट केलं. आपण त्याच्या फंक्शनॅलिटीज बघू की ते कुठे कुठे आणि का बरं वापरता. ठीक आहे, सो लेट्स गो बाय डेफिनेशन. लिस्ट ऑफ डिक्शनरी डेफिनेशन नाही याला, जस्ट इट इज अ फॅक्ट दॅट काय काय करतं ते. each item in the each item in a list is dictionary. Each dictionary hold data about one item or record. तो तुम्ही भले डिक्शनरी लिस्ट डिक्लेअर करताय, पण त्याच्या आतमधले आयटम जे आहे ते डिक्शनरीच राहणार आहे. कळतंय? हो, तर मग ते डिक्शनरीच राहील, त्याला लिस्ट नाही म्हणू शकत आणि त्याला लिस्टचे फंक्शन्स अप्लाय नाही होत. त्याला फक्त डिक्शनरीचे फंक्शन्स अप्लाय होतील. ठीक आहे, तो ते कुठे यूज करतात काय सांगता येईल? डिक्शनरी कॉलेजेसमध्ये बेसिक एक्झाम्पल, जिथे नंबर ऑफ मोस्टली हे लायब्ररीमध्ये यूज करतात, कारण एक जण 2-3 बुक्स घेतो, बरोबर. मग त्याच्यासाठी तो डेटा त्यांना तसा स्टोअर करावा लागतो. जास्त डेटाबेस पण नाही वापरू शकत ते, आणि कमीमध्ये जास्त डेटा स्टोअर करायला ते लिस्ट वापरतात डिक्शनरीमध्ये. सो आपण आता लिस्ट आणि डिक्शनरी कम्पेअर करू. ऑर्डिनरी डिक्शनरी अँड लिस्ट ऑफ डिक्शनरी. इथे बघा, ऑर्डिनरी डिक्शनरी मध्ये त्याचे ऍट्रिब्यूट जे आहे ते सेपरेट सेपरेट स्टोअर होता. आपण काल डिक्शनरी डिक्लेअर केली होती, तो आपण त्याचे 3 आयटम घेतले होते, नेम, कोर्स आणि एज. तो हे जे नेम आहे, नेम स्वरूप हे सेपरेट डिक्लेअर होईल, सेपरेट याच्यात स्टोअर होईल. एज सेपरेट याच्यात स्टोअर होईल, पण ते तुम्ही लिस्ट मध्ये डिक्लेअर केल्यामुळे पूर्ण एका लाईन मध्ये स्टोअर होईल. तुमचा पूर्ण डेटा जो आहे तो एका लाईन मध्ये स्टोअर होईल. हार्डर टू मेंटेन डेटा इंटिग्रिटी. आता तूच बघितलं, काल आपण करत होतो, किती ट्राय केले. लिस्ट प्रत्येकाला वेगळा वेगळा व्हेरिएबल घ्यावा लागत होता, तर ते हार्ड जातं डेटा मेंटेन करायला. आणि इथे एकदम इझी पडतं लिस्ट ऑफ डिक्शनरी मध्ये. डिफिकल्ट टू ऍक्सेस वन रेकॉर्ड. तो आता तुम्हाला सॉर्टिंग होतं का डिक्शनरी मध्ये? नाही घेतलं ना आपण, सॉर्टिंग मेथडच नाही येतात, कारण तो एकच डेटा घेतल्यामुळे त्याला सॉर्ट करताच येत नाही. कारण युनिक व्हॅल्यूज घेतो आपण, बरोबर. तो युनिक व्हॅल्यूज घेतल्यामुळे एकच व्हॅल्यू त्याला देता येते. पण आपण लिस्ट ऑफ डिक्शनरी मध्ये बघितलं की एक नेम घेतलं, परत दुसऱ्या लाईन मध्ये अजून एक नेम घेतलं, तो ते आपण इझिली लूप मध्ये करू शकतो. लूप म्हणजे कसं, सॉर्ट करू शकतो एजच्या प्रमाणे, जेंडर वगैरे त्याप्रमाणे आपण सॉर्ट करू शकतो इझिली. ठीक आहे, डाऊट कोणाला कुठे वापरता वगैरे नाही? येऊ पुढे. तो डिक्शनरीचे फंक्शन्स बघूया आपण. स्क्रीनशॉट सेकंड मध्ये ऍड. नेक्स्ट सेकंड गाइज.
माईक ऑफ आहे सर तुमचा. ओके, थँक्यू. सो सगळ्यांनी सोबत क्रिएट करा माझ्यासोबत अजून एक लिस्ट, अजून एक डिक्शनरी, सॉरी. झालं रन? सांगा मला पण. घेतला? बाकी आहे का? झालं, जाऊ पुढे. ठीक आहे. सो आपल्याला सगळा डेटा रिट्रीव्ह करायचा आहे एक साथ. ठीक आहे. तो आपल्या डेटाबेसचं नाव आहे स्टुडंट्स, बरोबर. त्यातनं आपण घेणार आहे स्टुडंटचा डेटा. स्टुडंट्स डेटाबेस आहे, स्टुडंटचा डेटा घेणार आहे. हो शेट, कमांड आली. फॉर स्टुडंट इन स्टुडंट्स, फॉर लूप, फॉर स्टुडंट इन स्टुडंट्स, प्रिंट स्टुडंट. हा हो होतं ना. आपण सगळी लिस्ट जी घेतली होती ती डिक्लेअर केल्यासाठी ना. हो, पण आपण लिस्ट ऑफ डिक्शनरीचे बघतोय ना आता, ते फक्त डिक्शनरीचं होतं. हो शिट, कर्ली ब्रेसेस, ऑनलाईन स्टुडंट्स, एरर. ऑनलाईन स्टुडंट्स, व्हॉट्स द इश्यू हिअर गाईज? आवाज येतोय माझा? माईक तर चालू आहे. गाईज, इश्यू इश्यू का बरं आला हा इश्यू इंडेंटेशन मुळे आला. आपण लूप लावला आहे, सो वी हॅव टू गिव्ह इंडेंटेशन टू इट. होईल आता? होईल? लेट्स ट्राय. झालं? 3 टाइम्स का बरं झालं असा? तुम्ही स्टुडंट घेतलं की स्टुडंट घेतलं? स्टुडंट म्हणून तर दाखवलं मी स्टुडंट्स घेतले.
लूप लावला ना. सो हे 3 टाइम म्हणजे 3 टाइम आणि 3 वेळा 9 टाइम असं का बरं प्रिंट झालंय? कोणी सांगेल? काय झालं? एक मिनिट. स्टुडंट्स घेतोय. हा मग तेच म्हणतो तुम्ही स्टुडंट्स घ्या. हा तेच म्हटलं. हा माझा कॉन्फिडन्स. हे पण असं का बरं येतं? पण मी फक्त ऍप घेतला ना, त्याला कमांड थोडी दिली की मल्टिपल टाइम्स द्या. मल्टिपल स्टुडंट नाही कळलं प्लीज थोडं. असं आहे का? तर मग ते मल्टिपल टाइम्स किती टाइम्स करायचं आपण ते थोडी दिलंय ना. फॉर आय इक्वल्स टू प्लस प्लस लेस दॅन इक्वल टू. तेच म्हणतोय ना मी. आपण काही दिलं नाही ना. काय झालं? होऊ शकत होतं, काय नाही झालं. ऑनलाईन स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. कोणाला माहिती काय मल्टिपल टाइम्स का नाही झालं? एक नेम सांगा. एक नेम सांगा. एखादा नेम सांगा. तनिष का. आता 4 टाइम झालं. हे काय ना 1 2 3 इकडे चौथी तनिष्का. बरोबर. आपण फॉर लूप मध्ये स्टुडंट घेतोय. आपला जो स्टुडंटचा डेटा आहे तो आपण स्टुडंट मध्ये स्टोअर करतोय बरोबर. आणि पण आपण कॉल स्टुडंट करतोय. तो हे चार वेळा येत आहे. तर जर आपण फक्त स्टुडंट दिलं तर फक्त तो स्टुडंटचा डेटा देईल. कळलं? कोणाला? कुठे? ओके. हा आता केलंय का तू? काय करू? व्हेरिएबल वेगळा घेतला होता. पण मग ते याच्यात येतं ना, जसं आपण डॅक्स करून घेतलं होतं. डॅक्स आठवतंय कशात रूल्स मध्ये काही कीवर्ड्स आहे ते आपण वापरू नाही शकत. मग ते वापरले का असा इश्यू होतो. डिक्शनरी आपल्या याच्यामध्ये डीआयसीटीच वापरतात. हे बघ ना आपण मी पण डीआयसीटी जसं आपण स्ट्रिंगला str वापरतो तसं डीआयसीटी डिक्शनरीला डीआयसीटी वापरतो. डिक्शनरी वापरेल डीआयसीटी वापरतो. तुम्ही तर तोच येईल. कळतंय? तर आपण राजा स्टुडंट नावाचा अजून एक व्हेरिएबल घेतला स्टुडंटचा डेटा स्टोअर करायला. कळतंय? म्हणजे दर टाइम मध्ये फक्त तो घेतला आणि प्रिंट स्टुडंट केला. फक्त स्टुडंट दाखवेल. ऑनलाईन स्टुडंट्स कळलं तुम्हाला? होत आहे प्रिंट?
बाकीचं बाकी वाटतं. झालं प्रिंट? झालंय. So next is print all students' name. So next is access all names. Guys, फक्त नेम्स किंवा जे काय आहे ते ऐका सगळ्यांचं लक्ष गाईज. ऑफलाईन स्टुडंट्स फक्त नेम्स प्रिंट करायचं. तो हे जे स्टुडंट आहे त्याला स्क्वेअर ब्रॅकेट द्या आणि त्यात डिफाईन करा तुम्हाला काय हवंय. कळलं? लाईक नेम, एज, कोर्स. इथे आपण घेऊ नेम. होत आहे फक्त सब्जेक्ट आपलं जे इथे आपण डिक्लेअर केलंय तेच येईल. पण कोर्स टाकलं, कोर्स झाला. होत आहे? ट्राय केला? काय आलं? झालं? झूम करू का? झालं? सुचिता बरोबर ना? तुमचं झालं. ठीक आहे. सो कळलं? फक्त ऍक्सेस व्हॅल्यू करायला ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे. सो नेक्स्ट इज ऍक्सेस वन डिक्शनरी. एकाच स्टुडंटची आपण इंडेक्सिंग बघितलं होतं. तो आपण असे डिक्लेअर केल्यामुळे आता इंडेक्सिंग हॉरिझॉन्टल होईल. आपली इंडेक्सिंग अशी जात होती बरोबर. तो आता आपण लिस्टमध्ये वेगवेगळे सेट डिक्लेअर केले आणि मी म्हटलं होतं सॉरी लिस्टमध्ये डिक्शनरी डिक्लेअर केली आणि मी म्हटलं होतं की डिक्शनरी एक लाईनची एक स्टोर होईल. तो जी एक लाईन आहे त्याला इंडेक्सिंग 0. नेक्स्ट जो डेटा स्टोर होईल त्याला इंडेक्सिंग 1. कळालं? एनी डाऊट? सो लेट्स ट्राय. वन जिथे तुम्ही क्लास नेम दिला होता व्हेरिएबल नेम त्याच्या जागी जस्ट 1 टाकून ओ शेट फॉर स्टुडंट्स इन स्टुडंट्स टाकायला. ओ हा यू आर राईट. कंडिशन काढू काही? हो. किती कटकटी यार. होईल? आपण हो. लूप लावला होता त्याला. सो तो लूप कट करायचा राहिलेला होता. ऍक्सेस फोटो नाही घेतला तरी चालेल. मी कोड देणार आहे तुम्हाला सगळ्यांचे एकाच ह्याच्यात. संध्याकाळपर्यंत डिक्शनरी सेट ते 4 डेटा टाईप झाले. चौघांचे मी कोड दिले तुम्हाला. एवढं पण आपण ऑपरेशन परफॉर्म केले सगळ्याचे एकाच ह्याच्यात दिल. पण तुझ्यासारखं नाही देणार. तू एक डिक्लेअर करतील परत दुसरा डिक्लेअर करतील तसं नाही. एक घेईल मी ऑपरेशन जसं आहे परफॉर्म करतो असं वरचं ऑपरेशन घेईल. खाली जस्ट फंक्शन घेईल त्याचं. हे बघ तू इथे डिक्लेअर हा मग मी जर का केलं तर कोड किती मोठा आहे ना. थोडं सगळे तुमच्यासारखे हुशार असेल. ठीक आहे. इंडेक्सिंग कळलं? हो. याला हॉरिझॉन्टल नाही तर व्हर्टिकल इंडेक्सिंग आहे. गाईज हे प्रश्न विचारायला ऍट द एंड ऑफ द मंथ तुमची टेस्ट होईल.
MCQ टेस्ट होईल. मस्त. ऑनलाईन येस सर. ठरव आता तो. यस. तो ऍप्लिकेशन मी बनवलाय स्वतःने. सो त्याच्यावर त्याचं ट्रायल पण होईल आणि तुमची टेस्ट पण होईल. तर मग हे प्रश्न येईल त्यात. तो याला इंडेक्सिंग व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल नाही. लक्षात ठेवा, मी हाच प्रश्न विचारेल. तो ऍक्सेस झालं, वन डिक्शनरी झाला. व्हॅल्यू घेतली का आपण? ऍक्सेस वन व्हॅल्यू नाही. नाही. गाईज, आपण वन प्रिंट करतोय. आता याचा आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. कसं घेणार? इझी आहे, खूप इझी आहे. मग असे आपण नुसता सब्जेक्ट घेतला, तसा आता फक्त वनचा सब्जेक्ट घ्यायचा. तो वनचा आपण पूर्ण डेटा घेतोय बरोबर. त्याला जस्ट परत स्क्वेअर ब्रॅकेट सब्जेक्ट, नेम. इथे नेम आला म्हणून नेम घेऊ. ठीक आहे. तो ज्योती कोण आहे इथे? रॅन्डम सांगितलं का? ठीक आहे. कळालं? एका पर्टिक्युलर इंडेक्सचं पर्टिक्युलर नेम कसं घ्यायचं होत आहे. झालं? मोबाईलवर ट्राय करताय तुम्ही अजूनही? होत आहे? एरर आला? झालं? छोटी मिस्टेक कळत नाही आपल्याला. दोन सात, बापरे. झालं सगळ्यांचं? गाईज, मी काय नाही बोलणार आता. कुठे काय. चला नेक्स्ट घेऊ आपण. ऍड अ न्यू डिक्शनरी. आता जी आपण डेटा नवीन डिक्शनरी बनवायची. अपेंड. येस, अपेंड. तो फ्रेंड्सच्या वरती स्टुडंट्स डॉट अपेंड. अरे ते डायरेक्ट आलं म्हणून घेतलं मी. स्टुडंट्स डॉट अपेंड आतमध्ये नवीन डिक्शनरी. नेम एज कोर्स. ओके. नवीन कसं डिक्लेअर करणार आतमध्ये? कर्ली ब्रेस. ऑनलाईन गाईज. अपेंडच्या फंक्शन मध्ये नवीन डिक्शनरी घ्यायची कर्ली ब्रेसेस मध्ये. ओके. अपेंडचं फंक्शन कर्ली ब्रेसेस नवीन डिक्शनरी. कळला फॉर्मॅट? परत दाखवू? कळला की दाखवू? कळला? सुचिता कळला? नाही कळला. आपण अपेंड फंक्शन असं वापरतो बरोबर. अपेंड डॉट पॅरेंथेसिस. तो पॅरेंथेसिस मध्ये कर्ली ब्रेसेस द्यायचे आणि जस्ट अजून एक डिक्शनरी ऍड करायची. बरोबर आहे गाईज? होईल प्रिंट? हो. होत आहे? हो. तुम्ही ट्राय करताय का ऑनलाईन? भूमिका ट्राय करताय तुम्ही? हो. ओके, ग्रेट.
झालं? माझं लवकर झालं. झालं? झालं. बाकी आहे वाटतं. झालं. ठीक आहे. डेटा ऍड होतोय का पण? झालं. ठीक आहे. अपडेट व्हॅल्यू अपडेट ट्राय करताय की दाखवू? बघून ट्राय करता येईल की दाखवून देऊ? तिथे सिंटॅक्स झूम करू का? सिंटॅक्स झूम करू की दिसतोय? सिंटॅक्स दिसतोय? झूम करू का? विजिबल? जे स्टुडंटचा डेटा ऍक्सेस करणारे त्याला इंडेक्स द्या. बरोबर. अपडेट करायचं. झालं? एकाच याच्यात सवय करता एक सेपरेट म्हणजे वेगळी वेगळी फाईल करून. माझं बरोबर आहे. मी सगळ्यांचा दिल एक साथ कोड तुम्हाला संध्याकाळपर्यंत. बरोबर. काम होऊ द्या सगळ्यांचा, मग स्क्रीनशॉट टाकतो. जाताना मला परत एकदा आठवण द्या, विसरून जाईल. झालं. झालं. होतंय? इकडे बघा. झालं का? सो नेक्स्ट इज डिलीट. ऑनलाईन गाईस डेमो दाखवायचा आहे. ठीक आहे, दाखवून देतो मी. ज्यांच्याकडे नसेल तो त्यांना नको. स्टुडंट गाईज मला सांगा कसा डिक्लेअर करू? नाही, डेलचा नाही करत आहे मी. ऑनलाईन स्टुडंट्सला हळू 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 कर्ली ब्रेसेस मध्ये याच्यात बरोबर.
इथे स्क्वेअर ब्रेसेस. स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये स्क्वेअर ब्रेसेस. ओके. इंडेक्स नंबर इंडेक्स देईला परत स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट काय चेंज करायचंय? नेम एज चेंज करू नये नको. स्टुडंट 1चं एज आहे 18 इथे डायरेक्ट 20 व्हॅल्यू टाकू का? हो 20. ओके. ऑनलाईन स्टुडंट्स झालं. एज 20 अपग्रेडेड. इथे ज्योतीचं एज 18 आहे. आपण अपडेट चेंज स्टेटमेंट यूज करून एज 20 केलंय. ठीक आहे. सो नेक्स्ट वी विल गो विथ डिलीट स्टुडंट. टेल स्टुडंट्स स्टुडंट्स स्क्वेअर ब्रॅकेट ज्यांचा डिलीट करायचा आहे तो त्यांचा इंडेक्स. ओके. सो 2 होईल ना? हो 1 2 3 परफेक्ट. कोणता करताय तुम्ही? डेलचे ना होते झालं. तिने सांगून झालं. त्याला का तिकडे सुचिता काय होतं तिकडे झालं. मोबाईलवर एवढा फास्ट होता. बोला ना, पूर्ण बोला. मला पण तेवढं एंटरटेनमेंट झाला. सुचिता नाही होते. सो नेक्स्ट इज सर्च. तुम्हाला कसं माहिती आठवला? ओ हा, सर्च बाय नेम. फॉर लूप यूज करायचंय. फॉर लूप यूज करायचं आहे का? त्याशिवाय होत नाही रन. एरर आला. फॉर लूप वापरावंच लागेल का त्यासाठी? त्याशिवाय ट्राय करून बघितला बघा, एरर नाही येणार. ट्राय करून बघा एरर येतो की नाही. सिंटॅक्स. एक मिनिट गाईज. फॉर क्लास नेम इन स्टुडंट्स. फॉर वाली नका वापरून बघू, डायरेक्ट इफ पासून स्टार्ट करा. इफ स्टुडंट्स गाईज एरर आला. ऑनलाईन स्टुडंट एरर आला. एस फॉर लूप घ्यावा लावावं लागेल. लागेल. फॉर लूप पण घ्यावा लागेल. ते ओके. सर्च कशात करणार? काय
फॉर लूप घ्यावा लागेल, बरोबर. बिना फॉर लूपचा होत होता तुमचा? फॉर लूप घेऊन ट्राय केलं होतं? इथे एस ठेव की एस कॅन्सल करू. ऑनलाईन स्टुडंट्स, ऑफलाईन स्टुडंट्स. एस कॅन्सल करायचं आता इथं. त्यानंतर एल्स पण घेऊ शकतो. एल्स एल्स आपण घेऊ थोड्या नेक्स्ट वीक मध्ये. फक्त हे बेसिक दाखवून देतो. आलं. होता. Yes, yes, लगा. झूम करू का? करू झूम? घेतला की करू? झाला? बापरे, दिसतच नाही मला इथून. प्रिंट इकडे घेणार. इफच्या खाली फॉर मध्ये इफ लूप मध्ये प्रिंट स्टेटमेंट आहे ना, सो तो इफच्या खाली पाहिजे. झालं? होता? तुम्ही ट्राय करताय का? काय झालं? ठीक आहे, चालेल. करून घेते लवकर. होत आहे मोबाईलवर? असं दाखव ना कसं दिसतं मोबाईलवर. थांबाय का नाही, ते कोडचं आहे का? कोडचं कुठे आहे? आउटपुट सॉरी. तरी वापरायचं कंपायलर एक्स म्हणून तेव्हा काय होतं रन. स्टुडंट्स करतील ना, स्टुडंट करायचा त्यांचा, सगळे स्टुडंट प्रिंट करत होते. ऑनलाईन स्टुडंट्स रन होता. हो. ओके, ग्रेट. झाला आता सगळ्यांचं रन. ग्रेट. 24. So next is list of subjects. Guys,
नेक्स्ट बघून घ्या, लिस्ट ऑफ सब्जेक्ट. ज्यांना ट्राय करायचं डायरेक्ट ट्राय करा, ज्यांना थांबायचं त्यांनी माझ्यासोबत थांबा. सब्जेक्ट इक्वल्स टू डबल कोलन स्टुडंट सब्जेक्ट. पायचावरच करताय ना तुम्ही सगळे, मग पुढे स्टेटमेंट येऊन जाईल. ही अशी 1 मिनिट. नाही, हा हे बघ, सब्जेक्ट सब्जेक्ट मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टुडंट हे बघ, एसबी टाकलं पुढे आलं. तर कोर्स घ्यावा लागेल सब्जेक्टच्या जागी. ओ शेट, नाही ना, सब्जेक्टच दिलं ना. काय काय झालं, आपण सब्जेक्ट एक क्लास क्रिएट केला, सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट घेण्यासाठी क्लास क्रिएट केला आणि तो फक्त कॉल केला. एरर येतोय का, कशावर एरर येतो म्हटलं तुम्ही, कोणत्या कंपायलर वर ते सांगत होते. ऑनलाईन कंपायलर झालं, मी तुझ्यासारखं केलं मग अशी पीपीटी मध्ये कोर्स सब्जेक्ट होता, मी सब्जेक्ट टाकला. होत आहे सुचिता, तर नाही तिथे पण नाही. काय आलं, काय झालं, प्रिंट झालं. हो, सब्जेक्ट प्रिंट करतो. हा, जे नेमनी कॉल करते तो ते तर प्रिंट कर. इक्वल टू च्या आधीच जे आहे ते प्रिंट कर. कोर्स घेतला.
झालं तुझं तिकडे झालं आपण काढू नंतर ठीक आहे नेक्स्ट काय आहे शॉर्टेज आहे का वाव स्टुडंट डॉट शॉर्ट ठीक आहे घेऊ एज एस नाही दिलं हो स्टुडंटला. हो इथे हा 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 वर चलो ठीक आहे ना सिंटॅक्स अनमॅच सिंटॅक्स अनमॅच लास्टला स्क्वेअर ब्रॅकेट झालं. नाही ते square कुठे? मला एरर येतो तुमचं साऊंड एरर सांगा मग मला काय त्याची व्हॅल्यू देत होतो म्हणून एक्स प्लस एक्स घेतलं नको घेऊ का डायरेक्ट करू काय करू तिथे स्टुडंट्स टाकू फुल प्रिंट हा नादिया को समझा क्या प्लीज रन तो कर देखते एरर आएगा तो नाही ना आला तो जुना होता ठीक आहे आता हा झालं एकदाच पण असं व्हायला नव्हतं पाहिजे ठीक आहे
सिंटॅक्स दिलाय. ठीक आहे. ओ शेट. ओ शेट. टाइम्स अप. टाइम्स अप गाईज. पुढचा पॉइंट डिक्शनरी टू डिक्शनरी उद्या घेऊ. क्विज पण उद्याच घेऊ. आज टाकून देऊ का? ठीक आहे, मी खालच्या क्विज डिलीट करून टाकतो. ठीक आहे, आज पीडीएफ टाकून देतो तुम्हाला. क्विज घेऊ आता असं काय माहिती. अरे 35 झालेत. बाहेर बाकीचे पण थांबलेले असतात. ठीक आहे, क्वेस्ट टाइम फटाफट घेऊ. अरे यार, गाईज फटाफट. दिसतंय सगळ्यांना? हो. होय होय. Is an element कळलंच नाही का? of list. A list of dictionary is a data structure which each item in a list in the Is a list is a. dictionary. आता Is a आपण लिस्ट dictionary. डिक्लेअर करतोय, तर त्यात आपण काय स्टोर करतोय? डिक्शनरी. अय्यो. हा ओके. अपेंड. Append. आपण सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. इझी शब्द आहे तो मस्त. access a specific value inside a dictionary. ना, to access a specific value inside a dictionary. List नाही जमणार. index followed by dictionary. हा तुमचा पुढचा टॉपिकचा होता. ऑफ सिलेबस आला तुम्हाला. तो याचा आन्सर आहे. नेक्स्ट List. टॉपिक मध्ये आपण हे शिकणार आहे की जेव्हा आपण डिक्शनरी बनवतो त्याच्यामध्ये लिस्ट टाकून कसं करणार, तो हे त्याचं आलं. लास्ट वन. Multiple values. बरोबर. लास्ट 1 मिनिट. आपण लिस्ट मध्ये डिक्शनरी मध्ये लिस्ट का बरं वापरतोय? इंग्लिश मध्ये थोडा प्रॉब्लेम येतो का? मल्टिपल फील्ड स्टोर करायला. ठीक आहे, थँक्यू गाईज. So we'll meet